तर आता बातमी आहे जालन्यामधून। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईची भीषण दाहकता समोर आलेली आहे। पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकू लागलेल्या आहेत। शेलगाव राजेवाडी परिसरातील भयावह चित्र पाहायला मिळतंय। तर पाण्याअभावी मोसंबी बागायतदार संकटात आल्याचं देखील पाहायला मिळतं। उन्हाळ्याची चाहूल लागताच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आता पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांसोबतच आता फळबागांना देखील पाणी टंचाईचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी आलेलो आहे बदनापूर तालुक्यातील शेलगाव परिसरात असणाऱ्या एका मोसंबीच्या बागेत आहे। आपण जर या ठिकाणी ही बाग बघितली तर पाण्याअभावी ही बाग जी आहे ती अक्षरशः वाळून चाललेली आहे आणि या मोसंबीची जी फळगळ आहे ती आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला दिसत आहे। खरं तर मागील काही दिवसापासून तापमानाचा जो पारा आहे तो आता 40 अंशापार गेलेला आहे। त्यामुळे अनेक मध्यम प्रकल्पात पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे। त्यामुळे फळबागांना याचा फटका बसत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।